नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट आहे। बऱ्याच लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही। मग आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येईल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पैसे तुमच्या बँक खात्यात कधी जमा होणार? या सर्व प्रश्नांची अचूक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। माहिती सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, मार्च महिन्याचा हप्ता वितरित करीत असताना काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नव्हते। सध्या एप्रिल महिना सुरू आहे, तरी पैसे न आल्यामुळे अनेक लाभार्थी चिंतेत आहेत। पण आता तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही। या योजनेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून अतिशय दिलासादायक माहिती समोर आली आहे। अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता मिळालेला नाही त्यांना आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत। आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की एप्रिल आणि मार्चचे हप्ते कधी जमा होणार? तर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 13 तारखेपासून हे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यात वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। यात जे आपले विधवा आणि निराधार बांधव आहेत आणि जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी दोन्ही महिन्याचे मिळून 5,000 रुपये हे पैसे 13 तारखेपासून तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील। त्यामुळे मित्रांनो, आता कोणीही चिंता करू नका। 13 तारखेपासून तुमचे अडकलेले पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।